नमस्कार. श्री स्वामी समर्थ. एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थाचे सेवन करणे योग्य की अयोग्य, शास्त्र काय सांगते? तुमची बिघडलेली ग्रह दिशा देखील होईल ठीक. करा वरुथिनी एकादशीचे व्रत. चैत्र मासातील वरुथिनी एकादशी आपल्या हातून कळत न कळत झालेल्या पापाचे शालन करते, त्याबद्दल सविस्तर माहिती. शनिवारी 4 मे रोजी वरुथिनी एकादशी आहे. चैत्र कृष्ण एकादशीला वरुथिनी एकादशी असे नाव आहे. आपल्याकडे प्रत्येक एकादशीची एक वेगळी कथा आहे. धर्मराजाने भगवान श्रीकृष्णाला एखादे प्रभावी व्रत सांगावे अशी विनंती केली आणि विनंतीनुसार श्रीकृष्णाने हे व्रत धर्मराजाला सांगितले. अशी कथा आहे. हे व्रत पापनाशक आणि इह परलोकी सुख समाधान देणाऱ्या या व्रताच्या प्रभावाबद्दल आणखी अनेक कथा ग्रंथांतरी नमूद आहेत. त्यापैकी एक कथा अशी आहे. काशीमध्ये राहणाऱ्या एका ब्राह्मणाला 3 मुलगे होते. त्याच्यातील सर्वात मोठा मुलगा दुर्गुणी दुराचारी होता. ब्राह्मण रोज भिक्षा मागून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. कालांतराने तो आजारी पडला, तेव्हा त्याने या 3 मुलांना भिक्षेसाठी जाण्यास पाठवले. त्याच वेळी त्याला वेदाध्ययन करण्याचा सल्लाही दिला. त्यांच्या सांगण्यावरून दोन्ही मुलांनी वेदाध्ययन केले. नंतर ते दोघे आपला उदरनिर्वाह अतिशय मानाने करू लागले. मोठा मात्र काही न करता तसंच राहिला. इतकेच नव्हे तर एका मुलीला फसवून घरी घेऊन आला. त्यावेळी ब्राह्मणाने त्याला घराबाहेर काढले. तो मुलगा दुसऱ्या गावी दरिद्रात राहू लागला. एके दिवशी त्याच्या लहान भावाने त्याला वरुथिनी एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. या तकाल वडिलांनी त्याला पुन्हा घरात घेतले. दुसऱ्या कथेनुसार कुशवती नगरीमध्ये महादय नामक श्रीमंत वाणी राहत होता. त्याने हे वरुथिनी एकादशी व्रत मोठ्या श्रद्धेने केले. त्याचे फळ त्याला मिळाले. तो त्या नगरीचा राजा झाला. त्याने आपल्या प्रजेच्या या व्रताचे महत्त्व सांगून सर्वांनाच हे व्रत करण्याचे आवाहन केले. त्याच्या शब्दाला मान देऊन त्याचप्रमाणे हे व्रत केले. त्यामुळे त्यांच्या राज्यात दुःखी, गरीब आणि कोणीच राहिले नाही. सारे सुखी व समाधानी जीवन व्यतीत करू लागले. वरील दोन्ही कथावरून लक्षात येते की वरुथिनी एकादशीच्या व्रतामुळे ग्रहदशा पालटण्यास मदत होते. परंतु केवळ हे कारण पुरेसे नाही, तर ही प्रयत्नांना उपासण्याची जोड आहे. केवळ व्रत करून यशस्वी होता आले असते तर कोणी प्रयत्न केले नसते. परंतु अशा प्रकारची उपासना आपले मन एकाग्र करण्यास मदत करते. प्रापंचिक विषयातून मन दूर करून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. एकादशीच्या दिवशी दोन्ही वेळेचा उपवास हा वारंवार नियंत्रण मिळण्यासाठी सुचवलेला उपाय. तोंडावर ताबा ठेवला की आपोआप मनावर ताबा येतो. मन शांत असले की धैर्याचा मार्ग स्पष्ट दिसू लागतो. ही महती आहे एकादशीची. महिन्यातून 2दा हे व्रत येते. ते भक्तिभावाने केले असता त्याचे अनेक लाभ होतात. व्रताचरण. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान विष्णूचे ध्यान करावे. पिवळी फुले वाहावी. चंदन लावावे. दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. तुपाचा दिवा, अगरबत्ती लावावी. त्यानंतर विष्णू सहस्रनामाच्या पठणासह एकादशी व्रताची कथा वाचावी. शेवटी आरती करावी. दिवसभर ईश्वराचे स्मरण ठेवून आपले दैनंदिन कार्य पूर्ण करावे आणि एकादशी दिवशी फळ खाऊन द्वादशीला पुनश्च विष्णू पूजा करून उपवास सोडावा. उपवास आणि समग्र संगीत पूजा शक्य नसेल तर किमान 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जप करावा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.